येथील बँड्रा मॅजिस्ट्रेट न्यायालयाला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालय तात्काळ रिकामं करण्यात आलं। धमकी मिळताच मुंबई पोलिसांसह बॉम्ब शोधक आणि श्वान पथकाने घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण न्यायालय परिसराची कसून तपासणी केली। तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही। प्राथमिक तपासात ही धमकी खोटी असल्याचं संकेत मिळाले असून धमकी देणारा ईमेल कोणी पाठवला व त्यामागील उद्देश काय होता याचा शोध घेण्यासाठी सायबर तपास सुरू करण्यात आलाय। दरम्यान नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाला ही ईमेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली होती। या ईमेलमध्ये ISI मद्रास टायगर या नावाचा उल्लेख असल्याची माहिती आहे। धमकीनंतर तातडीने बॉम्ब शोधक व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली। आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही। वर्दळीचे ठिकाण असल्याने अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना राबवण्यात आल्या असून ही धमकी अफवा आहे की गंभीर स्वरूपाची आहे याचा सखोल तपास सुरू आहे। परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे।